लग्नानंतर होईलच प्रेम या सिरियलमध्ये आपल्याला खूप छान असं ट्विस्ट बघायला भेटणार आहे. कारण प्रेमानंतर होईलच लग्न हे या सिरियलमध्ये चालू आहे. त्यांचा सगळे विधी, संगीत, मेहंदी, हळद सगळे चालू झालेले होते. रम्या मध्ये काड्या करणार होती. रम्या बोलते की मी काव्याला भर लग्नामध्ये किडनॅप करणार आणि काव्याच्या जागी मी उभी राहणार, म्हणजे माझं आणि पारचं लग्न. तिने हातावरती रम्यार्थ असं नावही काढलेलं असतं. पण हा तिचा भ्रम होता. हा तिचा फासा तिच्यावरच उलटा पडलेला होता हे तिला माहिती नव्हतं. कारण नंदिनी आणि जीवा आणि काव्य आणि पार्थ म्हणजेच काव्यार्थ आणि जीवा नंदिनी यांचे लग्न सुखरूपपणे पार पडलेले असते आणि ते दोघंही एकमेकाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेले असतात. पार्थने काव्याच्या आणि जीवाने नंदिनीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्रही घातलेले असते आणि त्यांचे विधिवत लग्नही झालेले असतात. 7 फेरीही त्यांचे पूर्ण झाले असते. रम्याचा हा डाव तिच्यावरच उलटल्यामुळे रम्याला खूप राग आलेला असतो आणि ती खूप संतापलेली असते. ती तिच्या आईला म्हणजे वसुहत्याला म्हणते, तू एक प्लॅन करते का? तू मरत का नाही? तू मेली म्हणजे लग्नाला सुताक पडेल, लग्नच होणार नाही. म्हणजे ही आयडिया चांगली, म्हणजे मी काव्याला किडनॅप करून आणि कुठेतरी नेऊन फेकून देते आणि मग मीच पार्थसोबत लग्न करते. तेव्हा वसुहत्या बोलते, काय बाई ही पोरगी, नाहीतर एक काम करते, मीच तुला मारते ना. पण इकडं लग्नही सुरळीत झालेलं असतं. तेव्हा त्यांचे सगळे कार्यक्रम हे एकदम व्यवस्थित झालेले असते. हे बघून रम्या तिथून रागाने चिडून निघून जाते आणि काव्यार्थ आणि जीवानंदिनी यांचे लग्न खूप छान असे पार पडलेले असते आणि ते आपल्या घरीही जातात. बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय.